नमस्कार सर्वांना. आजचा आपला विषय आहे NLP. NLP म्हणजे काय? NLP हा टर्म तुमच्यातल्या खूप लोकांनी ऐकला असेल वेगवेगळ्या पॉडकास्टमधून, व्हिडिओजमधून, ॲड्समधून. कारण की वेगवेगळे सेलिब्रिटीज, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स NLPच्या टेक्निक्सचा दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रमाणात आजकाल वापर करत आहेत त्याचा बाय द वे. व्हॉट इज NLP? आज आपण एकदम सोप्या शब्दामध्ये NLP म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. ऐकताना वाटतं खूप टेक्निकल टर्म आहे, गुंतागुंतीचं आहे, पण असं अजिबात नाही आहे. NLP समजून घेण्यासाठी खूप सोपी आहे. त्याचा फुल फॉर्म आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्यातलं न्यूरो म्हणजे आपले विचार आणि आपलं मन. आपल्या विचार आणि मन कोणत्या पद्धतीने काम करत आहे त्याचं विश्लेषण किंवा त्याचा अभ्यास. लिंग्विस्टिक म्हणजे आपण जी भाषा वापरत आहोत, जे शब्द वापरत आहोत, त्यांचा जो इफेक्ट आहे तो आपल्या विचारांवरती कोणत्या पद्धतीने होत आहे किंवा आपल्या विचारांचा परिणाम आपल्या शब्दांवरती आणि भाषेवरती कोणत्या पद्धतीने होत आहे. नेक्स्ट इज प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे सॉफ्टवेअर्स जे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्या वागणुकी, आपल्या सवयी ह्यांचा पॅटर्न जो वर्षानुवर्ष तयार झालेला आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्याच्या ज्या टेक्निक्स आणि टूल्स आहे ह्या सगळ्यांचा उपयोग ह्या NLPमध्ये होत असतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर NLP म्हणजे आपले विचार कशा पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांचा परिणाम स्वतःवरती आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती, इन टर्न आपल्या संपूर्ण आयुष्यावरती किंवा जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने होत आहे ही शिकण्याची कला म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. फाईन. तर आता एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया NLPचं किंवा NLPच्या एखाद्या टेक्निकचं. समजा आपण जेव्हा वारंवार एखादा विचार करतो, फॉर एक्झाम्पल मी समजा बोलत असेल की मला ही गोष्ट येत नाही, मला हे करताच येत नाही, हे जेव्हा मी वारंवार स्वतःशी बोलते किंवा एखादा व्यक्ती आपल्याला जेव्हा वारंवार ही गोष्ट सांगत असतो की तुला हे जमणार नाही, तुला हे जमतच नाही, जेव्हा ही रिपीटेडली हे वाक्य आपण ऐकत असतो तेव्हा आपलं माइंड ते एक्सेप्ट करतं आणि आपली बॉडी त्याच हिशोबाने आणि त्याच अनुसार वागण्यास सुरुवात करत असते. त्याच पद्धतीचे आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स रिलीज होणार, आपण त्याच पद्धतीचा विचार करत राहणार, आपलं माइंडसुद्धा तेच इन्स्ट्रक्शन देणार, आपलं शरीरसुद्धा त्याच पद्धतीने वागणूक सुरू करतं. तर ह्याचा इफेक्ट आपल्या संपूर्ण आयुष्यावरती आणि जीवनावरती मग वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक, सामाजिक, इमोशनल, फिजिकल, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत असतात. तर त्यासाठी हे जे पॅटर्न्स आहेत ते ब्रेक करणं गरजेचं असतं. तर हे पॅटर्न्स नक्की कुठे असतात? तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळे पॅटर्न्स तयार झालेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा बोलतो की प्रोग्रामिंग म्हणजे आता जेव्हा आपण कम्प्युटरबद्दल बोलतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. तसेच सॉफ्टवेअर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. म्हणजेच काय, आपल्याला नको असलेला निगेटिव्ह पॅटर्नचा जो सॉफ्टवेअर आहे तो आपण तिकडून काढून टाकून त्याच्या जागी एक नवीन पॉझिटिव्ह सॉफ्टवेअर इम्प्लांट करत असतो, जेणेकरून आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते आपण स्वतः डिझाईन करू शकतो. म्हणजेच आपलं जे डिझायर्ड लाईफ आहे ती आपण स्वतः क्रिएट करू शकतो, डिझाईन करू शकतो आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करू शकतो. दिस इज NLP. NLP ही एक थिअरी नसून प्रॅक्टिकल टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, ज्याच्या मदतीने आपण चांगला संवाद साधायला शिकत असतो. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला जो उपयोग होत असतो. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, आर्थिक परिस्थिती, जे काही आपल्या सवयी आहेत, नको असलेल्या सवयी, जुन्या आठवणी, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला NLPचा उपयोग होतो. एवढंच नव्हे तर ध्येय निश्चिती, स्टुडंट्ससाठी, जॉब सिकर्ससाठी, बिझनेसमॅनसाठी, प्रत्येक माणसाला NLPची गरज भासू शकते आणि त्यातून येण्यासाठी NLPची मदत होऊ शकते. तर तुम्हाला ही NLP शिकायची इच्छा असेल, NLPचे सेशन्स अटेंड करायचे असेल फॉर अ सर्टन इशू, ज्याच्यातून बाहेर पडण्यासाठी NLPची मदत तुम्हाला लागणार असेल, किंवा NLP प्रॅक्टिशनर्स म्हणून तुम्हाला काम करायचं असेल किंवा NLPबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. मी आणि माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करू आणि आणखी डिटेल्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. थँक्यू सो मच अँड ग्रॅटिट्यूड टू एव्हरीवन. हॅपी हिलिंग.